नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत निश्चितच आपला हरभरा पिकाचा पहिल्या फवारणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पीक 35-40 दिवसाच्या आसपास गेलेला असेल, थोडी अगोदरची लागवड असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाला कुठं-मुठं 2-4% जी काही फुलधारणा अवस्था आहे, तर ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, 2 ते 5% फुलधारणा अवस्था बऱ्यापैकी 35 ते 40 दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपला हरभरा पीक जातो, तर अशा टायमाला आपल्याला आपल्या हरभरा पिकावरती दुसरी फवारणी करून घेणं गरजेचं आहे. तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला दुसरी फवारणी नेमकं हरभरा पिकावर कोणती करणं गरजेचं आहे, का घेणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात माहिती इथं देण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपल्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ इतर गरजूवंत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जी दुसरी फवारणी घ्यायची असते आपल्याला, तर ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी घेणं गरजेचं आहे. जी पहिली फवारणी मी तुम्हाला सांगितली होती, तर ती जास्तीत जास्त फुटव्यांची वाढीसाठी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस अजून एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, तर ती म्हणजे कुठं-मुठं पुन्हा एकदा आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही मर रोग आहे, तर ती मर रोग चालूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकतर जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही मर रोग आहे, तर याला नियंत्रित करण्यासाठी आणि त्याच्यासोबतच भविष्यामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला ही दुसरी महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, दुसरी फवारणी घेताना आपल्याला एक म्हणजे एक चांगल्या टॉनिकचा तिथं वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या हरभरा पिकामध्ये जे काही मर रोग आहे, तर त्याला स्टॉप करण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अळी नियंत्रण करण्यासाठी कधी-कधी सध्याच्या काळातच एक काळ्या रंगाच्या अळीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळत असतो. तर ती अळी नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्यासोबतच भविष्यामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही घाटेमध्ये जी अळी असते, तर तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही जी काही फवारणी आहे, तर ती घेणं अतिशय गरजेचं आहे. एक चांगलं अळीनाशकसुद्धा आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टायमाला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी एक पाटील बायोटेक कंपनीचंच मित्रांनो झकास गोल्ड या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे, बायोस्टिम्युलंट उपलब्ध आहे. निश्चितच तूर पिकामध्ये सुद्धा भरपूर सारे शेतकऱ्यांनी जे काही झकास गोल्ड आहे, तर याचा तिथं वापर केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला हरभरा पिकामध्ये झकास गोल्डचा प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी फक्त 5 मिली तिथं वापर करायचा आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या फवारणीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायची आहे, तर ती म्हणजे एक चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. मित्रांनो, 1-2 बुरशीनाशकं सांगतो, तुम्ही कोणत्याही बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करा, ज्याच्यामध्ये मेटॅलॅक्झिल, मँकोझेब हा टेक्निकल घटक असलेला रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, कार्बेंडाझिम 25%, मँकोझेब 50% हा टेक्निकल घटक असलेलं एंडोफिल कंपनीचं एक स्प्रिंट या नावाचं सुद्धा बुरशीनाशक आहे, जे मर रोगासाठी अतिशय चांगलं आपल्याला काम करताना पाहायला मिळतंय. तुम्हाला स्प्रिंट या बुरशीनाशकात सुद्धा वापर करू शकता 25 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. 2 बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, अळी नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत, ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हा टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं चांगली अळीनाशक वापरा, ज्याच्यामध्ये प्रोक्लेम येतंय किंवा इएमओन येतंय, भरपूर सारे आहेत मित्रांनो. 10 ते 12 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, जे आपलं पाटील बायोटेक कंपनीचंच पोकलँड या नावाचं सुद्धा अळीनाशक आहे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. तर मित्रांनो, एक टॉनिक, एक बुरशीनाशक, एक अळीनाशक अशा प्रकारे 3 औषधाची आपल्याला एकत्रित सांगड घालून आपल्या हरभरा पिकामध्ये जी काही दुसरी महत्त्वाची फवारणी आहे, तर ती करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या फवारणीमध्ये सिलिकॉन बेस स्टिकर वापरा, ब्लेस सुपर 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये तुमच्या हरभरा पिकामध्ये दुसरी महत्त्वाची फवारणी करून घ्या. व्हिडिओ आवडला असला तर इतर गरजवंत शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करून घ्या. धन्यवाद.